नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई। आरसीसीचा संचालक शिवराज मोटेगावकरला अटक। मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या अटकेत असणारी प्राध्यापिका मनीषा मांढरेवर निलंबनाची कारवाई। मॉडर्न कॉलेजचा मोठा निर्णय। राज्यामध्ये पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर। 18 जूनला मतदान तर 22 जूनला होणार मतमोजणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुढाकार। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक। नेत्यांमधला विसंवाद आणि गैरसमज दूर करण्यासाठी बैठकीमध्ये चर्चा केली जाणार। रत्नागिरीच्या राजापूरमध्ये अवैध वाळू उत्खनन। अर्जुना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन। तक्रारदार रुपेंद्र कोठाकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। अशोक खरात आणि नामकर्ण आवारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। जगदंबा पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप। शिफ्टमध्ये नमाज पठण केल्यास आम्ही रोखणार नाही। प्रेमानं ऐकलं तर ठीक, नाहीतर दुसरा मार्ग अवलंबणार। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा। पश्चिम आशियातल्या संकटामुळे जागतिक इंधन दरांवर दबाव। भारतातला पुरवठा मात्र सुरळीत। सध्या इंधन तुटवड्याची शक्यता नाही। पेट्रोलियम मंत्रालयाची स्पष्टोक्ती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।